चलो, आवाज येतोय माझा? एकदा मला सर्वांनी कमेंट करून सांगा, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे का? यस, ठीक. आपण यूट्यूबला पण काही सेशन घेणार आहोत. आत्तापर्यंत 22 जिल्ह्यांचे जे तुमचे पेपर झालेत त्याच्यावर तुम्ही बोलणार आहे, त्याचं सेशन पण आपण घेणार आहोत. काही काळजी करू नका, ठीक आहे. आत्ता मला सर्वांनी कमेंट करून सांगा, माझा आवाज वगैरे तुमच्यापर्यंत क्लिअर आहे का, जेणेकरून आपल्याला आजचं आपलं जे सेशन आहे बघा, त्या सेशनला त्या ठिकाणी स्टार्ट करता येईल. ओके, मला एकदा कमेंट करून सांगा, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे का? सर, एस, आवाज येत आहे. चलो, ठीक आहे. पाठीमागच्या बघा आपल्या त्या ठिकाणी रिव्हिजन सेशनमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्राच्या जी बरीचशी माहिती आहे बघा, जसे महाराष्ट्र राज्याची निर्मिती असेल किंवा बाकी इतर ज्या गोष्टी आहेत, आपण त्याच्याबद्दल काय केलं बघा, पाठीमागच्या काही तासामध्ये या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आता आपण काय करू बघा, आज आपल्याला एक नवीन प्रकरणाला सुरुवात करायची आहे. पहिला मुद्दा आपल्याला प्रकरणाचं जे हेडलाईन आहे बघा, या ठिकाणी सरळ महाराष्ट्रामधलं हे जे काही विभाग नावाचं प्रकरण आहे, आपण काय करू बघा, आजच्या या भागामध्ये या विभागाबद्दल बोलूया. ठीक आहे. म्हणजे आता जनरली जर आपण बघितलं बघा, महाराष्ट्राचे या ठिकाणी 3 विभाग तुम्हाला पाहायला मिळतील. किती बोलले मी? 3. त्यामध्ये पहिलं आपण जर बघितलं तर तुम्हाला महाराष्ट्राचे या ठिकाणी प्रशासकीय विभाग किती आहेत किंवा कोणते कोणते आहेत त्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा, महाराष्ट्राचे या ठिकाणी प्रादेशिक विभाग किती किंवा कोणते आहेत. आणि तिसरा एक भाग लक्षात ठेवायला बघा, आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती आणि कोणते. आपल्याला काय करायचं बघा, याच्याबद्दल या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. पण आता पहिला भाग लक्षात ठेवायला, ह्या सर्व गोष्टीची माहिती घेण्याच्या अगोदर इथं तुमचे 3 प्रकारचे मुद्दे आहेत. म्हणजे विभागाला सुरुवात करण्याच्या अगोदर स्टार्टिंग आपण महाराष्ट्राच्या या प्रशासकीय विभागापासून करणार आहोत. परंतु प्रशासकीय विभागाला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमचे 3 मुद्दे आहेत. हे 3 मुद्दे आपण काय करू बघा, एकदा या ठिकाणी सविस्तर पाहूया. आणि एकदा का आपण ह्या 3 मुद्द्याबद्दल सविस्तर चर्चा केली, मग आपण काय करू बघा, तुमचं एक एक जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला आपण त्या ठिकाणी सुरुवात करू. चालेल? ठीक आहे. तर मग आपण डायरेक्ट आता स्टार्ट करूया आपले जे 3 मुद्दे तुम्हाला मी जे बोलत होतो त्या 3 मुद्द्याबद्दल. पहिला तर माझा एक भाग लक्षात ठेवायचा, आपल्याला काय करायचं बघा, सुरुवात तुम्हाला करायची आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जी जिल्हा निर्मिती आहे, आपण काय करू बघा, त्याला त्या ठिकाणी सुरुवात करूया. जिल्हा निर्मिती. आता पहिला माझा एक भाग लक्षात ठेवायला बघा, आता जिल्हा निर्मिती हा तुमचा मुद्दा जो आहे तो मुद्दा क्लिअर करण्याच्या अगोदर 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. बघा, आता जनरली जर आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला बघा, तर महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती आहे ही निर्मिती झाली बघा त्या ठिकाणी 1960 साली. कधी बोललो मी? 1960 या दिवशी काय केलं बघा, आपण महाराष्ट्र राज्याची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. आता जर आपण 1960 सालचा जर विचार केला तर 1960 साली महाराष्ट्रामध्ये एकूण त्या ठिकाणी जिल्ह्यांची संख्या आहे बघा 26 जिल्हे. किती बोलले मी या ठिकाणी? 26. मग आता पहिला माझा एक भाग लक्षात ठेवायचा, जर 26 जिल्हे महाराष्ट्रामध्ये 1960 साली होते तर आपल्याला काय करायचं बघा, जिल्हा निर्मिती प्रकरण पाहत असताना 3 प्रकारचे जिल्हे आपल्या या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. त्यातला पहिला तुमचा मुद्दा आहे बघा, मूळ जिल्हा. काय बोलले त्या ठिकाणी? मूळ जिल्हा. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा, तर दुसरा एक भाग लक्षात ठेवायला, आपण ज्याला विभाजित जिल्हे म्हणूया. काय बोलले बघा? विभाजित जिल्हे. आणि तिसरा तुमचा जो प्रकार आहे बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी निर्मित जिल्हे म्हणूया. काय बोलले? निर्मित जिल्हे. आता पहिला तर भाग एक एक पॉईंट त्या ठिकाणी प्रथमतः समजून घेत चला कसं आहे ते. मला सांगा, 1960 साली जर आपल्या महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते, आत्ता सध्याला किती आहेत रे? आत्ता सध्याला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जे एकूण जिल्ह्यांची संख्या या ठिकाणी सांगावं लागलं बघा, 36 जिल्हे. मग आता जर आत्ता सध्याला जर 36 आहेत, 1960 साली जर 26 जिल्हे होते, म्हणजे काय झालं बघा, 10 जिल्हे आपण नव्याने निर्माण केले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निर्मित जिल्ह्यांची संख्या किती आहे? 10 जिल्हे हे निर्मित आहेत. मग आता जर 10 जिल्हे निर्मित आहेत, तर पहिला भाग 10 जिल्हे निर्माण केले आपण. निर्माण केले याचा अर्थ आपण काय केलंय, ऑलरेडी आपल्याकडे जे 26 जिल्हे होते, ह्या 26 जिल्ह्यातून ते 10 जिल्हे निर्माण केले. मग आता 10 जिल्हे निर्माण करण्यासाठी 10 जिल्हे आपण काय केले बघा, विभाजित केले. विभाजित केले. मग आता इथं महाराष्ट्रामधले त्या ठिकाणी काय झाले बघा, 26 मधून 10 जिल्ह्यांचं आपण काय केले, या ठिकाणी विभाजन केले. कधी कधी तुम्हाला प्रश्न काय येतो माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी विभाजित झालेला जिल्हा कोणता? आपण मागचा पुढचा विचार करत नाहीये, डायरेक्ट उत्तर देऊन टाकतो, पालघर जिल्हा. अरे विभाजित नाहीये पालघर जिल्हा. पालघर जिल्हा हा निर्माण केलेला आहे.
परंतु तो पालघर जिल्हा कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून निर्माण केला ते तुम्हाला माहीत पाहिजे. मग 1960 साली महाराष्ट्रामध्ये 26 होते, आता 36 आहे. तर म्हणजे आपण काय केलं बघा, 10 जिल्ह्यांचं नव्याने निर्माण केलेलं आहे. आणि 10 जिल्ह्याचं नव्याने निर्माण करण्यासाठी आपण काय केलं बघा, पूर्वीच्या 26 पैकी 10 जिल्ह्यांना काय केले, आपण त्या ठिकाणी विभाजित केले. मग आता मला सांगा, 26 पैकी 10 जिल्ह्यांना आपण जर विभाजित केले तर राहिले किती त्या ठिकाणी मग जिल्हे? 26 मधून या ठिकाणी 10 मायनस करा, राहिले तुमचे 16. मग 16 जिल्हे जे आहेत बघा ते महाराष्ट्रामध्ये कसे आले त्या ठिकाणी? हे आले तुमचे मूळ जिल्हे. म्हणजे मूळ जिल्हा म्हणजे कसा बघा, 1960च्या नंतर आपण त्या जिल्ह्यांचं विभाजनही केलेलं नाहीये किंवा आपण तो पुन्हा नव्याने निर्माणही केलेलं नाहीये. तो मूळ आहे, म्हणजे पहिल्यापासून तो आहे. जसं बघा आपण जर बघितलं तर या ठिकाणी सरळ सरळ बुलढाणा जिल्हा. आता मला सांगा, बुलढाणा जिल्हा आपण नव्याने निर्माण केलाय का? 60च्या नंतर नाही केलं. बरं, आपण बुलढाण्याचं विभाजन करून अजून तिसरा एखादा जिल्हा निर्माण केलाय का? तो पण नाही केला. म्हणजे बुलढाणा आला त्या ठिकाणी महाराष्ट्रातला मूळ जिल्हा. म्हणजे जनरली जर आपण बघितलं बघा तर सरळ सरळ आपल्याला काय करायचे, या ठिकाणी काही प्रकारचे मूळ जिल्हे, काही प्रकारचे विभाजित. आता इथे बघू शकता तुम्ही, मूळ जिल्हे 16, विभाजित 10, 16 आणि 10 26, आणि निर्माण केलेले बघा त्या ठिकाणी 10, आणि 26 आणि 10 त्या ठिकाणी किती आले? 36. असे महाराष्ट्रामध्ये सद्य परिस्थितीमध्ये या ठिकाणी 36 जिल्हे तुम्हाला सांगावे लागतील. मग आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, इथे एक सरळ सरळ महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती पाहत असताना 3 प्रकारचे तुम्हाला जिल्हे मी सांगितलेत: विभाजित मूळ जिल्हे, विभाजित जिल्हे आणि निर्मित जिल्हे. मग आता काय करा बघा, सरळ सरळ त्या ठिकाणी तुम्हाला हा प्रत्येक जिल्हा नेमका आपण कधी निर्माण केलाय त्याचा दिनांक तुमचा क्लिअर असणं आवश्यक आहे. दिनांक काय बोलतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. दिनांकाच्या नंतर आपण जर थोडंसं पुढे गेलो बघा, आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे विभाजित जिल्ह्यांची. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा, चला कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून आपण तो नवीन जिल्हा निर्माण केला, आपण काय करू बघा त्याच्याबद्दल बोलूया. विभाजित नंतर सेकंड तुमचा पार्ट आहे या ठिकाणी निर्मित जिल्हे. म्हणजे पहिला भाग असा आहे बघा की या ठिकाणी आपण त्या जिल्ह्याचं विभाजन करून कोणता जिल्हा निर्माण केला ते लक्षात ठेवा. चला त्याचा पुढचा तुमचा मुद्दा आहे क्रमांक, त्या जिल्ह्याचा क्रमांक कोणता होता. आणि सरळ सरळ बघा, हे विभाजन असेल किंवा ही निर्मिती असेल, नेमकं त्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते, म्हणजे कोणत्या मुख्यमंत्र्याच्या त्या कालखंडामध्ये हे विभाजन किंवा ही निर्मिती झालेली आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल. एकदा तारखा आपण क्लिअर करूया. पहिला भाग आहे बघा, जिल्हा निर्मितीला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे 1 मे 1981 पासून. काय बोललो मी? 1 मे 1981 या दिवशी त्या ठिकाणी काय केलं बघा, जिल्हा निर्मितीला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, 16 ऑगस्ट जी तारीख आहे, 16 ऑगस्ट, इथं पण आपण काय केलं बघा, 1982 साली काही जिल्ह्यांचे विभाजन केलेलं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, 26 ऑगस्ट 1982 इथं पण तुम्हाला काही जिल्ह्यांचं विभाजन किंवा काही जिल्ह्यांची या ठिकाणी निर्मिती जी आहे ती त्या ठिकाणी सांगावं लागेल बघा. म्हणजे तुमची पुढची डेट आहे ऑगस्ट 1982. या थोडंसं पुढं त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, सरळ सरळ पहिला भाग लक्षात ठेवा, चला 1 ऑक्टोबर 1900 त्या ठिकाणी एक तारीख आहे पुढची, ज्या तारखेचं नाव लक्षात ठेवा, चला 1990 तारीख. ही पण तारीख आपल्यासाठी जिल्हा निर्मिती पाहत असताना महत्त्वाची ठरते. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, 1 जुलै 1998 ही पण तारीख आपल्यासाठी महत्त्वाची आहे, कारण की या दिवशी पण आपण काय केलं बघा, महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांचं विभाजन केलं आणि काही जिल्ह्यांची आपण त्या ठिकाणी निर्मिती केली बघा. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, 1 जुलैच्या नंतर पुढची तुमची तारीख आहे पुन्हा 1 मे 1900. आपण जर बघितलं बघा, 98च्या नंतर 1 मे 1999 ही त्या ठिकाणी आपली पुढची तारीख आहे. आणि सर्वात शेवटी जर आपण बघितलं बघा, तर सरळ सरळ लक्षात ठेवा, चला इथं पण त्या ठिकाणी ऑगस्ट 2014 ही आपली तारीख आहे. म्हणजे सरळ बघा, जिल्ह्यांची निर्मिती पाहत असताना हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आता सुरुवात आपल्याला अशापासून करायची की विभाजित जिल्हे कोणते. मग बघा आता काय केलं बघा, 1 मे 1981 महाराष्ट्रामध्ये पहिला जो जिल्हा विभाजित केला त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवा, चला रत्नागिरी. आणि सेकंड जो जिल्हा विभाजित केला बघा, त्या जिल्ह्याचं नाव आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा. पूर्वीचं या जिल्ह्याचं जे नाव आहे ते नाव पण लक्षात ठेवा, त्या ठिकाणी औरंगाबाद. मग आता रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून काय केलं बघा, आपण एक नवीन जिल्हा निर्माण केला. त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे बघा, या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा. आणि संभाजीनगर या जिल्ह्याचं विभाजन करून काय केलं बघा, एक नवीन आपण जिल्हा निर्माण केला. त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवा, चला या ठिकाणी जालना जिल्हा. आता एकंदरीत पहिला तो तुमचा हा मुद्दा क्लिअर पाहिजे. काय बोलतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मला सांगा, सुरुवातीला आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती होते रे?
26 जिल्हे हे आपलं मगाशी बोलणं झालं. मग सुरुवातीला या ठिकाणी जर 26 जिल्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तर नवीन जो जिल्हा निर्माण होणार आहे त्याचा क्रमांक लक्षात ठेवायचा 27वा आणि दुसरा त्या ठिकाणी कोणता बघा 28वा. परंतु निर्माण केलंय आपण त्याला. मग निर्मितीनुसार महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा क्रमांक या ठिकाणी पहिला आहे आणि जो जालना जिल्हा आहे बघा त्याचा क्रमांक त्या ठिकाणी दुसरा आहे. आणि या दोन जिल्ह्यांचं विभाजन किंवा निर्मिती त्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ज्यांचं नाव लक्षात ठेवायला AR अंतुले हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कालखंडामध्ये काय केलं बघा हे आपण केलेलं आहे. त्यानंतर सेकंड आपण जर बघितलं बघा 16 ऑगस्ट 1982 आणि 26 ऑगस्ट त्या ठिकाणी काय बघा 1982 इथं पण आपण दोन जिल्ह्यांचं विभाजन केले. त्यातला पहिला जिल्हा आहे बघा धाराशिव जिल्हा म्हणजे पूर्वीचा आपला त्या ठिकाणी उस्मानाबाद जिल्हा. आणि सेकंड आपण जर बघितलं बघा पुढचा तुमचा जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवायला चंद्रपूर जिल्हा 26 ऑगस्टला. मग धाराशिवचं विभाजन करून काय केलं बघा एक नवीन जिल्हा निर्माण केला तो आहे लातूर जिल्हा. आणि चंद्रपूरचं आपण विभाजन केलं आणि एक नवीन निर्माण केलं बघा त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवायला गडचिरोली जिल्हा. आपण निर्मितीनुसार जर बघितलं तर लातूरचा क्रमांक 3रा आणि गडचिरोली त्या ठिकाणी 4था आहे. एकूणातील क्रमांक 29 आणि 30 तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत बाबासाहेब भोसले हे आपले काय बघा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते. यांच्या कालखंडामध्ये आपण काय केले ह्या दोन जिल्ह्यांचं विभाजन आणि ह्या दोन जिल्ह्यांची काय केले बघा त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. त्यानंतर जर तुम्ही ऑक्टोबर 1990 बद्दल जर बोलले बघा तर महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा होता बृहन्मुंबई नावाचा. कोणता बोललो मी बृहन्मुंबई. त्याचं आपण विभाजन केलं आणि विभाजन करून काय केलं बघा एक नवीन जिल्हा निर्माण केला. त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवायला मुंबई उपनगर जिल्हा. निर्मितीनुसार त्याचा क्रमांक त्या ठिकाणी 5वा आहे. एकूणातील क्रमांक 31वा आहे. आणि त्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत शरदचंद्र पवार हे काय करा बघा त्यांचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर 1 जुलै 1998ला पुन्हा आपण काय केलं बघा दोन जिल्ह्यांचं या ठिकाणी विभाजन केलं. त्यातला पहिला जिल्हा आहे तुमचा अकोला जिल्हा ठीक आहे. आणि सेकंड आपण जर बघितलं बघा तर तो आहे त्या ठिकाणी धुळे जिल्हा. आता अकोला जिल्ह्याचं विभाजन केलं आणि एक नवीन जिल्हा निर्माण केला अकोल्यापासनं. त्याचं नाव लक्षात ठेवायला त्या ठिकाणी वाशिम जिल्हा. आणि धुळ्याचं विभाजन करून काय केलं बघा एक नवीन जिल्हा निर्माण केला ज्याचं नाव लक्षात ठेवायला नंदुरबार जिल्हा. आता जर तुम्ही निर्मितीनुसार जर गेले तर वाशिमचा क्रमांक 6वा आणि नंदुरबारचा त्या ठिकाणी किती बघा 7वा क्रमांक आपल्याला सांगावं लागेल. एकूणातील क्रमांक त्या ठिकाणी 32 आणि 33 आहे. आणि त्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत बघा मनोहर जोशी. हे नाव काय करा बघा त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. कारण की आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतोय यावरती आपला आन्सर या ठिकाणी डिपेंड आहे. ओके या पुढं त्याच्यानंतर काय केलं बघा अजून त्या ठिकाणी 1 मे 1999ला दोन जिल्ह्याचं विभाजन केलं परभणी आणि भंडारा जिल्हा. कोणता बोललो मी परभणी जिल्हा. आणि सेकंड आहे त्या ठिकाणी कोणता बघा हा भंडारा जिल्हा. आता जनरली जर आपण बघितलं बघा परभणी जिल्ह्याचं विभाजन करून एक नवीन आपण जिल्हा निर्माण केला ज्याचं नाव लक्षात ठेवायला या ठिकाणी हिंगोली जिल्हा. आणि भंडारा हा जिल्हा आपण विभाजित केला आणि एक नवीन निर्माण केला बघा तो आहे त्या ठिकाणी गोंदिया जिल्हा. कोणता बोललो मी गोंदिया. परभणी हिंगोली भंडारा गोंदिया. जर तुम्ही क्रमांक जर बघितला तर 8 आणि 9 क्रमांक आहे. एकूणातील क्रमांक 34 आणि 35 आहे. आणि त्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ज्यांचं नाव लक्षात ठेवायला नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणि सर्वात शेवटी काय केलं बघा आपण त्या ठिकाणी ठाण्याचं विभाजन केलं. एक नवीन जिल्हा निर्माण केला तो आहे पालघर जिल्हा. निर्मितीनुसार पालघरचा क्रमांक 10वा या ठिकाणी एकूणातील 36वा. आणि त्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण साहेब. म्हणजे जनरली जर आपण बघितलं बघा तर सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे आपण 10 जिल्हे निर्माण केलेत त्यासाठी 10 जिल्ह्यांचं आपण विभाजन केलं आणि त्या तारखा तुमच्या क्लिअर असणं आवश्यक आहे. मग जर उद्या जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा जर प्रश्न विचारला की महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विभाजित झालेला किंवा निर्माण केलेला पहिला जिल्हा कोणता. जर विभाजित जर म्हटलं तर बघा रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि जर निर्माण जर म्हणलं तर सिंधुदुर्ग आणि जालना त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा ठीक आहे. आणि सर्वात शेवटी विभाजित जर म्हटलं तर ठाणे जिल्ह्याचं आपण काय केलं बघा सर्वात शेवटी त्या ठिकाणी विभाजन केलेलं आहे. आणि या ठाण्याचे विभाजन करून आपण काय केलं बघा या ठिकाणी पालघर हा जो जिल्हा आहे
तो त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला आहे। हा एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। म्हणजे बघा, हे जर तुम्ही जिल्हे जर काउंट केले तर हे बघा विभाजित केलेले 10 जिल्हे, निर्माण केलेले किती बघा त्या ठिकाणी 10 जिल्हे, 10 किती झाले त्या ठिकाणी 20 झाले। आता राहिले महाराष्ट्रामधले मूळ जिल्हे जे 16 आहेत, जे तुम्हाला मगाशी बोलवतो बघा, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मूळ जिल्हे 16, विभाजित 10 आणि निर्माण किती बघा त्या ठिकाणी 10 जिल्हे। मग आता मूळ जिल्हे नेमके हे जे 16 जे मूळ जिल्हे आहेत बघा, मग हे मूळ जिल्हे कोणते? कधी कधी काय होतं माहिती आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न वेगळ्या प्रकारचे आतापर्यंत आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ह्या प्रश्नांची पण माहिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे। कदाचित तुम्हाला प्रश्न असा पण येऊ शकतो। प्रश्न कसा बघा की खालीलपैकी वेगळा जिल्हा ओळखा निर्मितीनुसार। मग निर्मितीनुसार वेगळा जिल्हा ओळखा, तर या बाजूला कधी कधी तुम्हाला ऑप्शन असू शकतात रत्नागिरी, संभाजीनगर आणि धाराशिव जिल्हा, आणि चौथा इकडला असेल एखादा वाशिम जिल्हा। म्हणजे 3 पर्याय विभाजित मधले, चौथा पर्याय निर्माण केलेला, किंवा 3 पर्याय निर्मित मधले, चौथा पर्याय तिकडला असेल, मग निर्मितीनुसार तुम्हाला वेगळा जिल्हा काढायचा आहे। म्हणजे अशा टाईपचे जर तुम्हाला उद्या पेपरमध्ये जर प्रश्न आले तर याचा आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला करता येणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, कधी कधी इथं पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, बरोबर आहे की नाही? कारण की सरळ तुम्हाला 3 जिल्हे विभाजित किंवा निर्माण केलेले देऊ शकतात आणि एक चौथा जिल्हा मूळ जिल्हा येऊ शकतो, किंवा कधी कधी 3 जिल्हे मूळ आणि चौथा विभाजित किंवा निर्माण केलेला। म्हणजे प्रश्न आपल्याला कोणत्याही टाईपमध्ये विचारला जाऊ शकतो, आपण त्यासाठी रेडी असणं आवश्यक आहे। मग आता पहिला जर आपण भाग बघितला बघा, मूळ जिल्हे महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते आहेत। आता इथं 20 जिल्हे झाले तुमचे, हे विभाजित 10 निर्माण 10, मग राहिलेले 16 जिल्हे हे त्या ठिकाणी कोणते आले बघा मूळ जिल्हे। पण मूळ जिल्हा म्हणायचे कशाला ते एकदा समजून घ्यायचं बघा। मूळ जिल्हा म्हणजे असा जिल्हा की ज्या जिल्ह्याचं आतापर्यंत विभाजनही झालेलं नाहीये आणि आपण त्याला 1960च्या नंतर निर्माणही केलेलं नाहीये। जसं बघा उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर सरळ बीड जिल्हा, मला सांगा आता बीडचं आपण 1960च्या नंतर विभाजन केलं का? नाही केलं। बरं आपण तो जिल्हा नवीन निर्माण केलं का? नाही केलं, तो मूळ आहे। म्हणजे बीड हा जिल्हा मूळ आहे बघा। त्यानंतर सेकंड आपण जर बघितलं तर नांदेड जिल्हा हा पण त्या ठिकाणी मूळ जिल्हा येऊन जातो। त्यानंतर सरळ सरळ लक्षात ठेवायला बघा, बुलढाणा जिल्हा हा पण त्या ठिकाणी मूळ जिल्हा आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, वर्धा जिल्हा हा पण त्या ठिकाणी मूळ जिल्हा आहे। त्यानंतर नागपूर जिल्हा हा पण त्या ठिकाणी मूळ जिल्हा आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, अमरावती जिल्हा हा पण त्या ठिकाणी मूळ जिल्हा आहे। म्हणजे यांचं विभाजनही झालेलं नाहीये आणि आपण त्या ठिकाणी त्यांना निर्माणही केलेलं नाहीये। त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, जळगाव जिल्हा हा पण त्या ठिकाणी महाराष्ट्रामधला एक मूळ जिल्हा आहे बघा। त्याच्यानंतर जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हणजे कोणता बघा, अहमदनगर, तोही त्या ठिकाणी मूळ जिल्हा आहे। अहमदनगरच्या नंतर आपण जर बघितलं बघा, पुणे जिल्हा हा पण त्या ठिकाणी मूळ आहे। त्यानंतर सरळ सरळ लक्षात ठेवायला सातारा जिल्हा तो पण मूळ आहे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा, सांगली जिल्हा तो पण मूळ आहे। त्यानंतर सोलापूर जिल्हा तो पण त्या ठिकाणी महाराष्ट्रातला मूळ जिल्हा आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, कोल्हापूर जिल्हा तो पण त्या ठिकाणी महाराष्ट्रामधला मूळ आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, रायगड जिल्हा तो पण त्या ठिकाणी महाराष्ट्रामधला मूळ आहे। आणि अजून एक लक्षात ठेवायला बघा, नाशिक जिल्हा तो पण त्या ठिकाणी महाराष्ट्रामधला मूळ जिल्हा आहे। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मूळ जिल्ह्यांची जी नावं आहेत ही नावं पण त्या ठिकाणी तुमची क्लिअर असणं आवश्यक आहे। परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला कोणत्याही टाईपचं जर आला तर या ठिकाणी सरळ हे नावं जर आपले क्लिअर असतील तर आपला आन्सर त्या ठिकाणी चुकणार नाही म्हणजे नाही। ओके, चला इथं आपण विभाग नावाचं प्रकरण सुरू केलं होतं बघा, आणि विभागामध्ये तुमची पहिली संकल्पना होती जिल्हा निर्मिती। तर या लेक्चरमध्ये आपण काय केलं बघा, सरळ मूळ जिल्हे महाराष्ट्रातले 16 तेही नावं समजून घेतले, विभाजित जिल्हे 10 आणि निर्माण केलेले 10, म्हणजे 16 आणि 10 26 आणि 10 36, अशा 36 जिल्ह्यांची माहिती काय केली बघा आपण या तासामध्ये किंवा ह्या भागामध्ये या ठिकाणी आता घेतलेली आहे। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हे माहीत असणं आवश्यक आहे। ठीक आहे, काय म्हणतात 13वा जिल्हा राहिला कोणता रे बाबा? 13वा जिल्हा 13वा एक राहिला, 12 नंतर डायरेक्ट 14 आले। ठीक आहे ना, काय अडचण नाही। एक कोणता राहील रे बाबा 13वा? बीड, नांदेड, बुलढाणा, वर्धा, नागपूर, अमरावती, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, नाशिक। एक राहिला रे कोणता तरी, कोणता राहिला सांगा बरं? एक राहिला आहे आपला कोणता तरी जिल्हा। 12 नंतर डायरेक्ट 14 लिहिले मी, 13व्या नंबरचा बरोबर आहे। एक 13व्या क्रमांकाचा एक जिल्हा आहे बघा, मूळ जिल्हा, सांगा पटपट तुमच्या लक्षात आलं असेल तर। हां, यस यस यस, लक्षात ठेव चला, यवतमाळ जिल्हा कोणता बोललो बघा त्या ठिकाणी, यवतमाळ हा पण महाराष्ट्रामधला एक मूळ जिल्हा आहे। म्हणजे जनरली जर आपण बघितलं बघा, हे 16 जिल्हे या ठिकाणी मूळ आहेत। ओके, चला ए बाबा रोहिणी, कर्नाटक कशाला? कर्नाटकचा काय संबंध आहे बे?
काय चाललंय पॉईंट तुम्ही लक्ष द्या ना जरा. कर्नाटकचे काय पॉईंट नाही. हे असे त्या ठिकाणी महाराष्ट्रामधले 16 जिल्हे कसे आहेत बघा, हे पूर्णपणे मूळ जिल्हे आहेत जे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला. जिल्हा निर्मितीच्या नंतर थोडंसं आपल्याला पुढे जायचं आहे. पुढचा मुद्दा असा आहे बघा, आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा आहे बघा, जिल्हे आणि त्यांचं मुख्यालय या ठिकाणी तुमचं क्लिअर असणं आवश्यक आहे. मुख्यालय सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, चला कलेक्टर ऑफिस वगैरे, म्हणजे त्या जिल्ह्याचं मेन हेडक्वार्टर. पहिला भाग असा आहे, आपण जर हेडक्वार्टरबद्दल जर बोललो बघा, सरळ सरळ पहिला मुद्दा लक्षात ठेवा, चला. जसं बीड जिल्हा आहे, मला सांगा बीड जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे? प्रॉपर बीड शहरामध्ये आहे. परभणी जिल्हा आहे, मुख्यालय कुठे त्या ठिकाणी? प्रॉपर परभणी शहरामध्ये आहे. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये गेले बघा, तर नांदेड जिल्ह्याचं मुख्यालय कुठे? प्रॉपर नांदेड शहरामध्ये आहे. म्हणजे ते नांदेड शहर सोडून दुसऱ्या एखाद्या किनवट, देगलूर त्या शहरामध्ये नाही आहे. जर तुम्ही परभणीमध्ये गेले बघा, परभणी जिल्ह्याचं मुख्यालय प्रॉपर परभणी शहरामध्ये आहे. ते परभणी शहर सोडून बाकी इकडे अंबड, भोकरदन वगैरे त्या भागात, म्हणजे पलीकडं सेलू वगैरे, मानवत वगैरे त्या भागात नाही आहे. मग आता जर आपण बघितलं बघा, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं बघा, या ठिकाणी 4 जिल्हे असे आहेत की त्यांचं मुख्यालय त्या जिल्ह्याच्या मेन शहरामध्ये नाही आहे. त्या जिल्ह्यामध्ये आहे पण त्या जिल्ह्याच्या मुख्य शहरामध्ये नाही आहे. मग ते 4 जिल्हे कोणते? अपवाद आहेत. त्यामध्ये पहिला जिल्हा आपण जर बघितलं बघा, तर पहिल्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवा, मुंबई शहर जिल्हा. त्यानंतर आपण जर 2 नंबर जिल्हा जर बघितला बघा, तर आहे त्या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्हा. या मुंबई उपनगर जिल्ह्याचं पण मुख्यालय त्या ठिकाणी प्रॉपर मुंबई उपनगरामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, रायगड जिल्हा. या रायगड जिल्ह्याचं मुख्यालय पण त्या ठिकाणी प्रॉपर रायगड शहरामध्ये नाही आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, तर तो आहे त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा. याचं पण मुख्यालय त्या ठिकाणी प्रॉपर सिंधुदुर्ग शहरामध्ये नाही आहे. मग आता जर तुम्ही मुंबई शहराचं जर मुख्यालय जर बघितलं, तर मुंबई शहराचं मुख्यालय तुम्हाला पाहायला मिळतं बघा, बोरिवली या शहरामध्ये. जर आपण मुंबई उपनगराबद्दल जर बोललो बघा, तर मुंबई उपनगर शहराचं मुख्यालय तुम्हाला पाहायला मिळतं बघा, बांद्रा या शहरामध्ये. आपण जर रायगडबद्दल जर चर्चा केली, तर रायगड जिल्ह्याचं मुख्यालय तुम्हाला पाहायला मिळतं बघा, अलिबागमध्ये. आणि जर तुम्ही सिंधुदुर्गबद्दल जर बोलले बघा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय तुम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी ओरास बुद्रुक नावाच्या शहरामध्ये. कोणत्या बोललो मी? ओरास बुद्रुक नावाचं शहर. म्हणजे पहिला मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हा आणि त्याचं जे मुख्यालय आहे बघा, ते तुमचं या ठिकाणी बऱ्याचदा जर तुम्हाला विचारलं तर ही संकल्पना त्या ठिकाणी तुमची क्लिअर असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला. जिल्हा निर्मिती तुमची संपली. त्यानंतर जिल्हा आणि त्याचं मुख्यालय, त्यातले अपवादात्मक परिस्थितीमधले हे 4 जिल्हे आपल्या या ठिकाणी संपले. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे. एक एक आपण त्या ठिकाणी पॉईंट तुमचा प्लस करत पुढे घेऊन चाललोय. पुढचा तुमचा मुद्दा असा आहे की जिल्हा, काय बोललो बघा त्या ठिकाणी, जिल्हा हा तालुका नसणारा जिल्हा. काय बोललो मी? जिल्हा हा तालुका नसणारा जिल्हा. प्रथमतः काय करा बघा, ही संकल्पना जी आहे ती संकल्पना प्रथमतः क्लिअर करा. आता जिल्हा हा तालुका नसणारा जिल्हा, ही संकल्पना कशी आहे? कन्सिडर करा, एखादा जिल्हा आहे, चला आपण कन्सिडर करूया परभणी जिल्हा. आता परभणी जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत, पण या 9 तालुक्यांच्या नावामध्ये आष्टी आहे, बरोबर आहे की नाही, मानवत वगैरे जे तालुके आहेत, यामध्ये एक तालुका परभणी नावाचा पण आहे. म्हणजे परभणी तालुका पण आहे, परभणी जिल्हा पण आहे. नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा पण आहे, नाशिक तालुका पण आहे. जर आपण बीडमध्ये गेलो तर बघा, बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुके. मग आता बीड जिल्हा पण आहे आणि बीड काय बघा, तालुका पण आहे. पण ही संकल्पना काय सांगते? जिल्हा हा तालुका नसणारा जिल्हा. म्हणजे तो फक्त जिल्हा आहे, तालुका नाही आहे. मग आता महाराष्ट्राचा आपण जर विचार केला बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण त्या ठिकाणी 36 जिल्हे आहेत. या 36 पैकी आपण जर बघितलं बघा, 30 जिल्हे, किती बोलले त्या ठिकाणी? 30 जिल्हे. हे जिल्हे पण आहेत आणि तालुके पण आहेत. अपवाद आहे त्या ठिकाणी 6 जिल्ह्यांचा. किती बोलले? 6 जिल्हे. मग हे 6 जिल्हे कोणते बघा, त्यामध्ये 4 तर सरळ हेच आले. मग आता त्यामध्ये आपण जर बघितलं बघा, म्हणजे मुंबई शहर, चला मुंबई शहरामध्ये तालुकाच नाहीये. मुंबई उपनगर नावाचा तालुका तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मुंबई उपनगर फक्त जिल्हा आहे, तो तालुका नाही आहे. मग मुंबई उपनगरमध्ये तालुका आहे त्या ठिकाणी बांद्रा. तुम्हाला रायगड नावाचा तालुका पाहायला मिळणार नाही, रायगड फक्त जिल्हा आहे. मग रायगड शहराचा तालुका अलिबाग. सिंधुदुर्ग ओरास बुद्रुक. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, 5व्या क्रमांकाला आहे त्या ठिकाणी सांगली जिल्हा. आता जनरली जर आपण बघितलं बघा, सांगलीमध्ये तसे 10 तालुके. मग 10 तालुक्यांचा आपण जर विचार केला तर सांगली फक्त जिल्हा आहे, सांगली तालुका नाही आहे.
मग सांगली शहराचा तालुका आपण जर बघितलं बघा तर तो तुम्हाला सांगावा लागेल त्या ठिकाणी मिरज. आणि 6व्या क्रमांकाला आहे बघा या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा. म्हणजे कोल्हापूर हा फक्त जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 12 तालुके, पण तुम्हाला कोल्हापूर नावाचा तालुका पाहायला मिळणार नाहीये. तर कोल्हापूर शहराचा तालुका आहे या ठिकाणी करवीर तालुका. म्हणजे पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला, आपल्याला जिल्हा हा तालुका नसणारे जिल्हे जर विचारले तर 6 जिल्हे या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला इथपर्यंत आपण आलोय. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं बघा. आपल्याला सुरुवात करायची विभागाला, पण विभागाला सुरुवात करण्याच्या अगोदर 2 प्रकारचे मुद्दे तुमचे अजून क्लिअर करायचे बाकी आहेत. त्यातला पहिला पॉईंट लक्षात ठेवा. चला, महाराष्ट्राच्या सीमा. काय बोलले? महाराष्ट्राच्या सीमा. आता महाराष्ट्राच्या सीमा 2 प्रकारच्या. एक आहे बघा त्या ठिकाणी राजकीय, जिला आपण पॉलिटिकल बॉर्डर म्हणतो, आणि सेकंड आहे बघा या ठिकाणी नॅचरल सीमा, ज्याला आपण त्या ठिकाणी नैसर्गिक सीमा म्हणतो. मग आता राजकीय सीमेचा अभ्यास करताना आपण काय करू बघा. जर आपण आपल्या या ठिकाणी जर भारताचा विचार केला तर पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला, आपल्या भारतामध्ये एकूण जर तुम्ही घटक राज्यांच्या बद्दल बोलले, एकूण त्या ठिकाणी 28 घटक राज्य आहेत. आणि जर तुम्ही केंद्रशासित प्रदेशाबद्दल जर बोलले बघा तर एकूण त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशांची संख्या लक्षात ठेवा. चला, 8. म्हणजे 28 घटक राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामध्ये आपलं महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे. काय बोललो मी? महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे. मग आता जनरली जर आपण बघितलं बघा 28 घटक राज्यापैकी या ठिकाणी 6 राज्याच्या सीमा ह्या महाराष्ट्राला लागून आहेत आणि 8 केंद्र शासित प्रदेशापैकी एका केंद्र शासित प्रदेशाची सीमा ही त्या ठिकाणी महाराष्ट्राला लागून आहे. मग आता पहिला भाग लक्षात ठेवा. चला, महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे त्या ठिकाणी किती रे? महाराष्ट्रामध्ये जनरली जर आपण बघितलं बघा एकूण त्या ठिकाणी 36 जिल्हे आहेत. मग आता जर तुम्ही 36 जिल्ह्यांचा जर विचार केला तर सरळ सरळ लक्षात ठेवा. चला, या ठिकाणी 6 राज्य आणि 1 केंद्र शासित प्रदेशाची सीमा महाराष्ट्राला लागून आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना लागून आहेत. आणि पहिला भाग लक्षात ठेवा. चला, महाराष्ट्रामध्ये 20 जिल्हे असे आहेत की ज्यांना या इतर राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. आणि जर महाराष्ट्रामध्ये 36 जर जिल्हे असतील आणि त्यापैकी 20 जिल्ह्यांना जर इतर राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर 16 जिल्ह्यांना इतर कोणत्याही राज्याची सीमा लागलेली नाही. मग आता आपल्याला काय करायचं बघा, प्रॉपरली एक एक जिल्ह्यांची या ठिकाणी माहिती घ्यायची. पहिला तर एक भाग लक्षात ठेवा. चला बघा, तुम्हाला या ठिकाणी काय समजून घ्यायचं आहे की महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला या ठिकाणी कोणतं राज्य आहे ती एक संकल्पना तुमची या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे की कोणत्या दिशेला कोणतं राज्य आहे. मग आता जर तुम्ही महाराष्ट्राच्या या कोणत्या दिशेला कोणत्या राज्यांचा जर विचार केला तर पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला बघा, आपण या ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे एक राज्य आहे, त्या राज्याचं नाव लक्षात ठेवा. चला, या ठिकाणी मध्य प्रदेश राज्य. त्यानंतर महाराष्ट्राच्या पूर्वेकडे एक राज्य आहे बघा, त्या राज्याचं नाव लक्षात ठेवा. चला, या ठिकाणी छत्तीसगड राज्य. त्यानंतर महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला एक राज्य आहे बघा, त्या राज्याचं नाव लक्षात ठेवा. चला, तेलंगणा राज्य. म्हणजे तेलंगणा राज्याची सीमा या ठिकाणी महाराष्ट्राला लागून आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा पुन्हा त्या ठिकाणी हे 2 राज्य, त्यापैकी एक आहे बघा दक्षिणेकडं गोवा राज्य. म्हणजे गोव्याची पण सीमा महाराष्ट्राला लागून आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर पुढचं आहे त्या ठिकाणी कर्नाटक राज्य. म्हणजे कर्नाटकची पण सीमा त्या ठिकाणी महाराष्ट्राला लागून आहे. आणि जर आपण या ठिकाणी थोडंसं जर महाराष्ट्राच्या वायव्येकडे जर गेलो बघा तर वायव्य भागामध्ये दादरा नगर हवेली हा केंद्र शासित प्रदेश आहे. आणि एक अजून राज्य आहे बघा, त्या राज्याचं नाव लक्षात ठेवा. चला, आपण ज्याला गुजरात राज्य म्हणूया. म्हणजे तुम्हाला मगाशी जी बोललो होतो मी की या ठिकाणी महाराष्ट्राला 6 राज्य आणि 1 केंद्र शासित प्रदेशाची सीमा आहे, ही लक्षात ठेवा. चला 6 राज्य कोणते? मग मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि गुजरात 6 राज्य आले. आणि एक तुमचा केंद्र शासित प्रदेश म्हणजे कोणता बघा, दादर नगर हवेली आला. मग आता काय करा, पहिला भाग असा आहे की आपल्याला या ठिकाणी काय करायचं बघा. मग आता सरळ सरळ मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा. छत्तीसगडला 2 जिल्हे, तेलंगणाला 4 जिल्हे, कर्नाटकला 7 जिल्हे, गोव्याला 1 जिल्हा, दादर नगर हवेली 4 आणि गुजरात 4 जिल्हे. दादर नगर हवेली 1 जिल्हा आणि गुजरात किती बघा 4 जिल्हे. हे जिल्ह्यांची नावं तुमची या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा तुम्हाला कधी कधी काय होतं माहिती आहे का, ह्या जिल्ह्यांच्या नावावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला हे कन्फर्म माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे.
मग आता मध्य प्रदेश राज्याचे 8 जिल्हे कोणते बघा. त्यामध्ये आपण जर बघितलं तर पहिला भाग लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न आहेत. मग त्यामध्ये पहिला जिल्हा जर कोणता असेल तर त्या जिल्ह्याचं या ठिकाणी नाव लक्षात ठेवा बघा, नंदुरबार जिल्हा. कोणता बोलूया? नंदुरबार. नंदुरबार नंतर त्या ठिकाणी धुळे जिल्हा. धुळ्याच्या नंतर आपण जर बघितलं बघा, जळगाव जिल्ह्याची सीमा त्या ठिकाणी मध्य प्रदेशला आहे. या जळगावच्या नंतर आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्हा आहे, त्याची पण सीमा त्या ठिकाणी मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. बुलढाणाच्या नंतर आपण जर बघितलं बघा, अमरावती जिल्हा, याची पण सीमा त्या ठिकाणी मध्य प्रदेश लागून आहे. अमरावतीच्या नंतर त्या ठिकाणी नागपूर जिल्हा. नागपूरच्या नंतर आपण जर बघितलं बघा, या ठिकाणी सरळ सरळ हा तुमचा भंडारा जिल्हा. आणि भंडाऱ्याच्या नंतर आपण जर बघितलं बघा, या ठिकाणी गोंदिया जिल्हा, याची पण सीमा त्या ठिकाणी ह्या मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. जर तुम्ही छत्तीसगड राज्याचा विचार केला तर या छत्तीसगडला महाराष्ट्रातील फक्त 2 जिल्ह्याच्या सीमा. त्यापैकी पहिला जिल्हा आहे बघा गोंदिया जिल्हा, आणि सेकंड आपण जर बघितलं बघा तर तो आहे त्या ठिकाणी गडचिरोली जिल्हा. या 2 जिल्ह्याच्या सीमा या ठिकाणी छत्तीसगड राज्याला लागून आहेत. जर तुम्ही तेलंगणाचा विचार केला तर तेलंगणाला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्याच्या सीमा. त्यापैकी पहिला जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा, यवतमाळ जिल्हा. त्यानंतर 3 नंबर आपण जर बघितलं, चंद्रपूर जिल्हा. आणि चौथ्या क्रमांकाला एक जिल्हा आहे बघा, तो आहे त्या ठिकाणी नांदेड जिल्हा. या नांदेड जिल्ह्याची पण सीमा त्या ठिकाणी तेलंगणा राज्याला लागून आहे. जर आपण कर्नाटक राज्याचा विचार केला तर कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्ह्याच्या सीमा. त्यापैकी पहिला आहे सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्गच्या नंतर आपण जर बघितलं बघा तर सेकंड आहे त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूरच्या नंतर आपण जर बघितलं बघा, या ठिकाणी सांगली जिल्हा. सांगलीच्या नंतर आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याची सीमा पण त्या ठिकाणी कर्नाटक राज्याला लागून आहे. सोलापूरच्या नंतर आपण जर बघितलं बघा, उस्मानाबाद, म्हणजे पूर्वीचा धाराशिव, आत्ताचा धाराशिव जिल्हा, पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा. त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, लातूर जिल्हा, याची पण सीमा त्या ठिकाणी कर्नाटकला लागून आहे. आणि लातूर नंतर आपण जर बघितलं बघा, नांदेड जिल्हा, याची पण सीमा त्या ठिकाणी कर्नाटक राज्याशी संलग्न आहे. जर तुम्ही गोव्याचा विचार केला बघा, तो गोव्याला फक्त महाराष्ट्रातील एका जिल्ह्याची सीमा, आणि तो जिल्हा लक्षात ठेवायचा बघा, तो आहे त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा. जर आपण दादर नगर हवेलीचा विचार केला तर दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला महाराष्ट्रातील फक्त एका जिल्ह्याची सीमा, तो आहे त्या ठिकाणी पालघर जिल्हा. आणि जर आपण गुजरात राज्याचा विचार केला बघा तर गुजरातला महाराष्ट्रातील पुन्हा त्या ठिकाणी 4 जिल्ह्याच्या सीमा आहेत. मग ते 4 जिल्हे कोणते? त्यामध्ये पहिला आहे बघा पालघर जिल्हा. त्यानंतर 2 नंबर आहे बघा त्या ठिकाणी नाशिक जिल्हा. ओके. त्यानंतर 3 नंबर आपण जर बघितलं बघा तर 3 नंबर आहे सरळ सरळ या ठिकाणी नंदुरबार जिल्हा. आणि पुढचा एक भाग लक्षात ठेवायला बघा, अजून एक आहे त्या ठिकाणी धुळे जिल्हा. म्हणजे जनरली जर आपण बघितलं बघा तर महाराष्ट्राच्या या ठिकाणी शेजारी हे 6 राज्य आहेत आणि एक त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे. आणि या 6 राज्याला आणि त्या प्रदेशाला महाराष्ट्रातील ह्या संपूर्ण जिल्ह्यांच्या ह्या ज्या काही सीमा आहेत बघा, ह्या सीमा त्या ठिकाणी लागून आहेत. हा तुमचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. ठीक आहे. मध्य प्रदेश राज्याला या ठिकाणी महाराष्ट्रातील 8 जिल्ह्याच्या सीमा, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया. छत्तीसगडला 2 जिल्ह्याच्या सीमा, गोंदिया आणि गडचिरोली. त्यानंतर तेलंगणाला 4 जिल्ह्याच्या सीमा, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड जिल्हा. कर्नाटकला 7 जिल्ह्याच्या सीमा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड. गोव्याला फक्त त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा आहे. दादर नगर हवेली फक्त पालघर जिल्हा. आणि गुजरातचा आपण जर विचार केला बघा तर पालघर, नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्हा. ठीक आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्राच्या अवतीभोवती हे जे काही राज्य आहेत आणि या राज्याला महाराष्ट्रातील लागलेल्या या जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत त्या तुमच्या त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. आता या पुढं आता ह्या जिल्ह्यापैकी असे काही जिल्हे आहेत की ज्यांच्या सीमा सलग 2-2 राज्यांना लागल्यात. जसं बघा गोंदिया जिल्हा सलग 2 राज्याला आहे, मध्य प्रदेश, छत्तीसगड. त्यानंतर गडचिरोली हा पण सलग 2 राज्याला आहे, छत्तीसगड प्लस तेलंगणा. म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आता पुढच्या भागामध्ये सलग 2-2 राज्यांना लागलेल्या जिल्ह्यांच्या सीमा, सलग 2-2 राज्यांना लागलेल्या जिल्ह्यांच्या सीमा, सलग 2-2 राज्यांना लागलेल्या जिल्ह्यांच्या सीमा आपण काय करू बघा तरीकडे आता कव्हर करूया. मग त्यामध्ये अजून एक वेगळा तुम्हाला मुद्दा सांगतो बघा, सलग 2-2 राज्यांना लागलेल्या जिल्ह्यांच्या सीमा. कारण की कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपल्याला
खूप क्रिटिकल लेवलला एखादा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो, त्यामुळे आपण त्याच्याबद्दलही चर्चा करूया। आता मला सांगा, या ठिकाणी गोंदिया जिल्हा आहे बघा, गोंदिया। आता या गोंदियाची सीमा या ठिकाणी मध्य प्रदेश सोबत पण आहे आणि छत्तीसगड राज्यासोबत पण आहे। आता गोंदिया जिल्ह्याची सीमा आहे म्हणजे त्या जिल्ह्यातील तालुक्याची सीमा आहे। काय बोलू मी, तालुका म्हणजे तालुका पण काय करा या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला बघा। आता कसा, परंतु जिल्हे एकदा क्लिअर करू आपण। गोंदिया जिल्हा आहे, त्यानंतर गडचिरोली आहे, त्यानंतर नांदेड जिल्हा आहे, बरोबर आहे की नाही। त्यानंतर हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे, पालघर आहे, नंदुरबार धुळे, इकडे पण नंदुरबार धुळे आहेत। मग आता जनरली जर आपण बघितलं बघा, सरळ पहिला जिल्हा आपण घेऊया, त्या जिल्ह्याचं या ठिकाणी नाव लक्षात ठेवू, गोंदिया जिल्हा। आता गोंदिया जिल्ह्याची सीमा सलग 2 राज्याला, मध्य प्रदेश छत्तीसगड। परंतु गोंदिया जिल्ह्यामधला एक तालुका आहे, ज्या तालुक्याचंही नाव लक्षात ठेवू चला बघा, सालेक्सा नावाचा तालुका। कोणता बोललो मी, सालेक्सा, ज्याची सीमा त्या ठिकाणी सलग 2 राज्याला, एक आहे बघा मध्य प्रदेश राज्य आणि सेकंड लक्षात ठेवू चला ते म्हणजे कोणतं बघा त्या ठिकाणी, छत्तीसगड राज्य। त्यानंतर 2 नंबर तुमचा जिल्हा आहे बघा त्या ठिकाणी गडचिरोली। आता जर तुम्ही या गडचिरोली जिल्ह्याबद्दल जर बोलले बघा, तर या जिल्ह्यामध्ये तसे आपण जर बघितलं तर 2 तालुके आहेत की या 2 तालुक्याच्या सीमा या 2 राज्यासोबत संलग्न आहेत। त्यापैकी पहिला तालुका आहे तुमचा अहेरी आणि सेकंड तालुका लक्षात ठेवू चला बघा सिरोंचा नावाचा। कोणता बोललो मी, सिरोंचा। मग आता इथं सरळ सरळ गडचिरोली जिल्ह्याची सीमा सलग 2 राज्याला, त्यापैकी पहिला आहे छत्तीसगड आणि सेकंड लक्षात ठेवू चला बघा ती आहे त्या ठिकाणी तेलंगणा राज्य। कोणतं राज्य बघा, तेलंगणा। त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला आपण जर गेलो बघा, नांदेड जिल्हा आहे। या नांदेड जिल्ह्याची सीमा पण त्या ठिकाणी सलग 2 राज्याला, परंतु नांदेडमधला एक तालुका आहे बघा देगलूर तालुका। जर तुम्ही या देगलूर तालुक्याबद्दल जर बोलले तर देगलूर तालुक्याची सीमा पण त्या ठिकाणी सलग 2 राज्याशी संलग्न आहे। एक आहे तुमचं त्या ठिकाणी तेलंगणा राज्य आणि सेकंड लक्षात ठेवू चला बघा ते म्हणजे त्या ठिकाणी कोणतं तुमचं कर्नाटक राज्य। पॉईंट टू पॉईंट त्या ठिकाणी नोट करण्याचा प्रयत्न करायचा बघा। त्यानंतर सेकंड आपण जर बघितलं बघा, अजून जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवू चला बघा सिंधुदुर्ग जिल्हा। परंतु या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला एक तालुका आहे, ज्या तालुक्याचं नाव तुम्हाला माहित पाहिजे बघा, दोडामार्ग तालुका। कोणता बोललो, दोडामार्ग। आणि याची पण सीमा त्या ठिकाणी सलग 2 राज्याशी संलग्न आहे। एक आहे बघा कर्नाटक राज्य आणि सेकंड लक्षात ठेवू चला ते म्हणजे कोणतं बघा त्या ठिकाणी, गोवा राज्य। इथपर्यंत मुद्दा क्लिअर, ठीक आहे। या पुढे अजून काही जिल्हे आहेत। पालघर जिल्हा, काय बोललो बघा, पालघर। आता पालघर जिल्ह्याची सीमा म्हणजे पालघरमध्ये तालुके आहेत डबल, एक आहे बघा डहाणू तालुका आणि एक आहे त्या ठिकाणी जव्हार तालुका। आता जर आपण बघितलं बघा, सीमा गुजरात राज्यासोबत पण आहे पालघरची, बरोबर आहे की नाही। आणि केंद्रशासित प्रदेश आहे ज्याचं नाव लक्षात ठेवू चला दादर नगर हवेली। त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, 6व्या क्रमांकाला एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवू चला नंदुरबार जिल्हा। परंतु आता नंदुरबार जिल्ह्यामधला तालुका आहे, ज्या तालुक्याचं नाव तुमचं क्लिअर पाहिजे बघा, शहादा तालुका। याची सीमा त्या ठिकाणी सलग 2 राज्याला आहेत, एक आहे बघा त्या ठिकाणी गुजरात राज्य आणि अजून एक लक्षात ठेवू चला ते म्हणजे कोणतं बघा, हे आहे त्या ठिकाणी सरळ सरळ मध्य प्रदेश राज्य। आणि 7व्या क्रमांकाचा एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव तुमचं क्लिअर पाहिजे बघा, धुळे जिल्हा। आणि या धुळे जिल्ह्यामध्ये 2 तालुके, त्यामध्ये पहिला आहे बघा या ठिकाणी सरळ साक्री तालुका आणि सेकंड एक लक्षात ठेवू चला बघा शिरपूर नावाचा तालुका। साक्री आणि शिरपूर यांची पण सीमा त्या ठिकाणी सलग 2 राज्याला, एक आहे मध्य प्रदेश आणि सेकंड लक्षात ठेवू चला कोणता बघा, गुजरात राज्य। तर माझ्या मते एवढी सर्व तुम्हाला माहिती या ठिकाणी या महाराष्ट्र संदर्भातली बेसिक माहिती आहे, ही माहिती या ठिकाणी आपली क्लिअर असणं आवश्यक आहे, ठीक आहे। इथपर्यंत माहिती काय करा बघा, त्या ठिकाणी आपल्याला एक्झाम ओरिएंटेड माहिती मी देण्याचा प्रयत्न करतोय, ही इथपर्यंत माहिती लक्षात ठेवू चला। त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, आता मी घेऊन जातोय तुम्हाला महाराष्ट्राच्या या ठिकाणी प्रशासकीय विभागाकडं। प्रशासकीय विभाग मी तुम्हाला मगाशी बोललो होतो, आपण विभाग नावाचं प्रकरण स्टार्ट केलेलं आहे आणि त्यामध्ये आता प्रशासकीय विभाग आपण पाहतोय। मग आता सध्याला आपण जर विचार केला बघा, महाराष्ट्राचे एकूण 6 प्रशासकीय विभाग तुम्हाला पाहायला मिळतात बघा। किती बोलले मी विभाग, प्रशासकीय 6 प्रशासकीय विभाग। मग आता काय करा बघा, ह्या प्रत्येक विभागाचं नाव तुमचं क्लिअर पाहिजे, प्रशासकीय विभागाचं नाव क्लिअर पाहिजे। त्याच्यानंतर बघा त्या प्रशासकीय विभागामध्ये महाराष्ट्रामधले एकूण त्या ठिकाणी जिल्हे किती आहेत ते जिल्हे पण त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, म्हणजे जिल्ह्यांची संख्या। त्यानंतर तालुके किती आहेत, तालुक्यांची संख्या लक्षात ठेवू चला आणि त्या प्रशासकीय विभागाचं जे एरिया, ज्याला आपण क्षेत्रफळ म्हणूया, हे क्षेत्रफळ पण त्या ठिकाणी तुमचं क्लिअर असणं आवश्यक आहे। काय बोलतोय माझ्या बोलण्याकडे सर्वांनी लक्ष द्या।
मग आता तुम्हाला मगाशी बोललो महाराष्ट्राचे प्रशासक विभाग त्या ठिकाणी एकूण 6 आहेत. त्यामध्ये पहिला जर आपण बघितलं बघा छत्रपती संभाजीनगर हा महाराष्ट्राचा पहिला प्रशासक विभाग आहे. या प्रशासक विभागामध्ये एकूण जिल्हे 8, तालुके एकूण 76 आहेत. आणि आपण जर बघितलं बघा 64,813 चौरस किलोमीटर हे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागाचं एकूण क्षेत्रफळ आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा दुसरा महाराष्ट्राचा एक प्रशासक विभाग आहे महत्त्वाचा, तो म्हणजे नाशिक प्रशासक विभाग. नाशिक प्रशासक विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. आपण जर एकूण तालुक्यांच्या बद्दल जर बोललो बघा 54 तालुके आणि नाशिक प्रशासक विभागाचं एकूण क्षेत्रफळ लक्षात ठेवा चला 57,493 चौरस किलोमीटर. त्यानंतर आपण जर बघितलं बघा पुढचा प्रशासक विभाग आहे त्या ठिकाणी पुणे प्रशासक विभाग. पुणे प्रशासक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या 5 आहे. एकूण तालुके त्या ठिकाणी 58 आहेत. आणि आपण जर एकूण क्षेत्रफळाबद्दल बोललो बघा तर 57,275 चौरस किलोमीटर हे पुणे प्रशासकीय विभागाचं त्या ठिकाणी एकूण क्षेत्रफळ आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा पुढचा प्रशासक विभाग आहे ज्याचं नाव लक्षात ठेवा चला नागपूर प्रशासक विभाग. आता नागपूर प्रशासक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या 6, एकूण तालुक्यांची संख्या 64. जर आपण नागपूर प्रशासक विभागाचं एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर 51,377 चौरस किलोमीटर हे नागपूरचं म्हणजे त्या विभागाचं एकूण क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रशासक विभाग आहे त्या ठिकाणी अमरावती प्रशासक विभाग. एकूण जिल्ह्यांची संख्या 5. त्यानंतर एकूण तालुके जर आपण बघितलं बघा 56 तालुके आणि अमरावती प्रशासक विभागाचं एकूण क्षेत्रफळ 40,000 या ठिकाणी सरळ किती रे 40,000 त्या ठिकाणी 27 चौरस किलोमीटर एकूण क्षेत्रफळ आहे. आणि सर्वात शेवटी जर आपण बघितलं बघा मुंबई प्रशासक विभाग ज्याला आपण कोकण प्रशासक विभाग म्हणतो बघा 7 जिल्हे आणि 47 + 3 असे जवळजवळ 47 + 3 असे जवळजवळ बघा 50 तालुके तुम्हाला या मुंबई प्रशासक विभागामध्ये पाहायला मिळतील. आणि 30,728 चौरस किलोमीटर हे मुंबई प्रशासक विभागाचं काय बघा एकूण क्षेत्रफळ आहे. म्हणजे सरळ आपण जर बघितलं बघा महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर या प्रशासक विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आणि सर्वात जास्त तालुके जे आहेत हे जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले तर त्यांच्या नावं तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. म्हणजे सर्वात मोठा प्रशासक विभाग जर कोणता असेल तर कोणता बघा संभाजीनगर हा सर्वात मोठा त्या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहे. आता या थोडंसं पुढं बघा सेकंड मुद्दा असा आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जिल्हे आहेत या प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या म्हणजे जिल्ह्यातील तालुक्यांच्या ज्या संख्या आहेत जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या ही तुमची त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा तुम्हाला या जिल्ह्यातील तालुक्यांच्या संख्येवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि ते तुम्हाला माहीत पाहिजे. मग आता जिल्ह्यातील जर तुम्ही तालुक्यांच्या संख्येबद्दल जर बोलले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा 0 तालुका असणारा एक जिल्हा आहे जे जिल्ह्यात तालुकेच नाही येतं. त्यानंतर 3 तालुके असणारा पण तुम्हाला एक जिल्हा पाहायला मिळतो. 4 तालुक्यांचा पण त्या ठिकाणी एक जिल्हा आहे. 5 तालुके पण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. 6 तालुके असणारे महाराष्ट्रामध्ये एकूण 2 जिल्हे आहेत. त्यानंतर 7 तालुके असणारे महाराष्ट्रामध्ये 3 जिल्हे. त्यानंतर 8 तालुके असणारे महाराष्ट्रामध्ये एकूण त्या ठिकाणी 6 जिल्हे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा 9 तालुके असणारे महाराष्ट्रामध्ये एकूण 3 जिल्हे. त्यानंतर 10 तालुके असणारे पुन्हा 2 जिल्हे. 11 तालुके असणारे महाराष्ट्रामध्ये 3 जिल्हे. 12 तालुके असणारे महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हे प्रॉपर लक्षात ठेवा चला. त्यानंतर 13 तालुके असणारा महाराष्ट्रामध्ये एकच जिल्हा आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा 13च्या नंतर 14 तालुके असणारे महाराष्ट्रामध्ये 4 जिल्हे. त्यानंतर 15 तालुके असणारे पुन्हा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 4 जिल्हे आणि 16 तालुक्याचे 2 जिल्हे. म्हणजे सर्वात जास्त तालुक्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये 16 आहे बघा. आता आपण उतरत्या क्रमाने चाललोय चढत्या क्रमाने चाललोय. मग आता 0 तालुका महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो बघा मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर 3 तालुके आपण जर बघितलं बघा मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या 3 आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या 4 आहे. त्यानंतर 5 तालुके आपण जर बघितलं बघा हिंगोली जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या 5 आहे. त्यानंतर अजून एक जिल्हा लक्षात ठेवला बघा नंदुरबार नावाचा. नंदुरबार आणि वाशिम या 2 जिल्ह्यामध्ये 6 तालुके म्हणजे एकूण तालुके 12. नंदुरबारमध्ये 6 वाशिममध्ये 6. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये 7 तालुके. ठाणे अकोला
अकोला जिल्ह्यामध्ये पण 7 तालुके आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आहे बघा, याच्यामध्ये पण 7 तालुके. त्यानंतर पालघर जिल्हा, पालघरमध्ये पण त्या ठिकाणी 8 तालुके. सिंधुदुर्ग जिल्हा, या जिल्ह्यामध्ये पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा एकूण तालुक्यांची संख्या 8 आहे. त्यानंतर धाराशिव जिल्हा, या धाराशिव जिल्ह्यामध्ये पण एकूण तालुक्यांची संख्या 8. त्यानंतर बघा जालना जिल्हा, एकूण तालुक्यांची संख्या 8 आहे जालना जिल्ह्यामध्ये. नंतर आपण जर बघितलं बघा पुढचा भाग लक्षात ठेवा वर्धा जिल्हा, एकूण तालुक्यांची संख्या 8 आणि अजून एक आहे त्या ठिकाणी गोंदिया जिल्हा, एकूण तालुक्यांची संख्या 8. म्हणजे 6 जिल्हे आहेत की ज्यामध्ये 8-8 तालुके. त्यानंतर आपण जर बघितलं बघा सरळ सरळ रत्नागिरी जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या 9. परभणी जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या 9. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पण लक्षात ठेवा एकूण तालुक्यांची संख्या 9. त्यानंतर आपण जर बघितलं बघा या ठिकाणी सरळ लातूर जिल्हा आहे, एकूण तालुक्यांची संख्या 10. लातूर नंतर बघा त्या ठिकाणी सांगली जिल्हा आहे, एकूण तालुक्यांची संख्या 10. सांगलीच्या नंतर बघा सातारा जिल्हा, एकूण तालुके 11. त्यानंतर सोलापूर जिल्हा, एकूण तालुके 11. बीड जिल्हा, एकूण तालुके 11. त्यानंतर बीड नंतर बघा कोल्हापूर जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या 12. आणि कोल्हापूरच्या नंतर जर आपण बघितलं बघा गडचिरोली जिल्हा, यामध्ये पण 12 तालुके. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 13 तालुके असणारा एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवा बुलढाणा. त्यानंतर 14 तालुके महाराष्ट्रामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये पण तालुक्यांची संख्या लक्षात ठेवा 14. नागपूर जिल्ह्यामध्ये पण 14 तालुके आणि अमरावती जिल्हा जो आहे बघा त्याच्यामध्ये पण लक्षात ठेवा एकूण तालुक्यांची संख्या 14. म्हणजे या 4 जिल्ह्यामध्ये 14 14 14 14 तालुके. त्यानंतर आपण जर बघितलं बघा रायगड जिल्हा आहे, ज्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या 15. रायगडच्या नंतर आपण जर बघितलं बघा नाशिक जिल्हा, एकूण तालुक्यांची संख्या 15. नाशिकच्या नंतर सरळ जळगाव जिल्हा, एकूण तालुक्यांची संख्या 15. आणि जळगावच्या नंतर आपण जर बघितलं बघा पुढचा तुमचा एक जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये पण लक्षात ठेवा एकूण तालुक्यांची संख्या 15. आणि सर्वात शेवटी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तालुक्यांची संख्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आहे 16 तालुके. ठीक आहे, म्हणजे जनरली आपल्याला काय करायचं बघा महाराष्ट्रामध्ये इथं सर्वात जास्त तालुके म्हणजे जिल्ह्यानुसार आपण काय केलं बघा या ठिकाणी तालुक्यांचा पूर्णपणे हा जो इतिहास आहे तो इतिहास आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. ओके, म्हणजे तालुक्यांची संख्या किती प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आपण त्या ठिकाणी समजून घेतले. तर आता आपण इथं काय करूया थांबूया. आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डबल अशीच माहिती घेऊया पुढच्या भागामध्ये. ठीक आहे, सॉरी उद्या आपलं लेक्चर होणार नाही आहे, परवा दिवशी आपलं लेक्चर होऊन जाईल. उद्या थोडंसं मी आउट ऑफ आहे, आपलं परवा दिवशी लेक्चर होईल. परवा दिवशी आपण काय करू बघा पुन्हा या जिल्ह्यांची सविस्तर म्हणजे पुढचा आपला जो भाग आहे मी फक्त तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड जिथं परीक्षेमध्ये कन्फर्म प्रश्न आहेत त्यावरतीच बोलतोय फक्त मी. ठीक आहे, आपण बोलूया आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.